मित्रांनो, आज आपण बनवतोय एक इटालियन रेसिपी। इटालियन म्हटलं की सगळ्यात समोर आपल्याला जे दिसतं ते म्हणजे पास्ता। आणि जर व्हाईट सॉस पास्ता असेल तर तो सगळ्यांचाच आवडीचा विषय असतो आणि खास करून लहान मुलांना व्हाईट सॉस पास्त्याचं खूप आकर्षण असतं आणि नेहमी रेस्टॉरंटला गेल्यावर ते व्हाईट सॉस पास्ताच ऑर्डर करतात। तर आज आपण हा इटालियन स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल व्हाईट सॉस पास्ता घरच्या घरी कसा करायचा आणि अगदी साध्या पद्धतीने कसा करायचा या एपिसोड मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। नमस्कार, मी विनायक गायकवाड आणि तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज आपण घरच्या घरी इटालियन स्टाईल किंवा क्रीमी, चीजी आणि रेस्टॉरंट स्टाईल व्हाईट सॉस पास्ता कसा करायचा ते बघणार आहोत। त्यासाठी कोणते कोणते साहित्य लागतात ते देखील बघणार आहोत आणि आपण आपल्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। तर व्हाईट सॉस पास्ता बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले जो आपला मॅक्रोनी पास्ता आहे तो व्यवस्थित बॉईल करून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी ते मी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये पाणी छान ठेवून उकळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये आपल्याला साधारण 1 चमचा तेल घालायचं आहे। सो तेल घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला पास्ता घालून घ्यायचा आहे। पास्ता घालायच्या आधी आपल्याला मीठ घालायचं आहे। आपण मीठ घालून घेऊया आणि मग आपण पास्ता ऍड करूया। मीठ ऍड करून घेऊया, साधारण 1 चमचा मीठ आहे आणि लगेचच आपण पास्ता घालून घेऊया। मॅक्रोनी पास्ता इथे तो पास्ता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत आणि व्यवस्थित ह्याला बॉईल करायचं आहे। हाय फ्लेम ठेवायचे आणि व्यवस्थित अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला हा पास्ता बॉईल करायचा आहे। मीठ आणि तेल घालणं अत्यंत गरजेचं आहे, कारण तेलामुळे तो पास्ता मस्त असा सेपरेट होणार आहे, त्याला छान ग्लेज येणार आहे आणि मीठ घालणं गरजेचं आहे, म्हणजे पास्त्याला थोडी चव राहते जेव्हा आपण तो बॉईल करतो। सो आता 15 मिनिटं साधारण आपण हा पास्ता बॉईल करून घेऊया आणि मग लगेच पुढची कृती करूया। मीनवाईल आपला पास्ता जो आहे तो छान बॉईल होतोय, तोपर्यंत आपण बाकीच्या ज्या वेजीज आहेत त्या टॉस करून घेऊया। त्याच्यासाठी इथे मी एक पॅन घेतलेला आहे, थोडंसं तेल घालून घेणार आहोत। पॅन मध्ये हार्डली 1 चमचा तेल आपल्याला घालायचं आहे आणि आपल्याला बटर ऍड करायचं आहे। सो 1 चमचा बटर ऍड करतोय आणि व्यवस्थित हे बटर आपल्याला तेलामध्ये मेल्ट करून घ्यायचंय। डायरेक्ट बटर घातलं तर जळण्याची शक्यता असते, म्हणून थोडंसं तेल घालायचं आणि बटर घालायचं आणि बटर मेल्ट झालं की लगेचच त्याच्यामध्ये मैदा घालायचा आहे। हा साधारण 3 चमचे मैदा आहे। मैदा व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया, व्यवस्थित तो भाजून घ्यायचा आपल्याला। छान परतून घ्यायचा आहे बटरवर, बटर आणि तेलावर। अजून 1 चमचा मैदा घालतोय, कारण मैदा किंवा मैद्याचं जे प्रमाण आहे आपल्याला किती सॉस करायचा आहे ते डिसाइड होणार आहे। त्याच्यामुळे मैद्याचं प्रमाण आपल्याला जेवढा सॉस पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला मैदा घ्यायचा आहे। जो जास्त पाहिजे असेल व्हाईट सॉस तर मैद्याचं प्रमाण जास्त घ्यायचंय, बटरचं प्रमाण जास्त घ्यायचंय। सॉस कमी हवा असेल, पास्ता इनफॅक्ट जर तुमच्याकडे कमी असेल तर कमी मैदा घेतला तरी चालणार आहे। त्याच्यानंतर लगेचच आपल्याला याच्यामध्ये दूध घालायचंय आणि काही गुठळ्या होणार नाहीयेत याची काळजी घ्यायची। गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि ह्या ज्या गुठळ्या तुम्हाला दिसत आहेत आता त्या सगळ्या मोडून घ्यायच्यात आपल्याला। व्यवस्थित या गुठळ्या आपण मोडून घेऊया। तर तुम्ही इथे बघू शकता सगळ्या गुठळ्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि जर दूध जास्त लागलं, हे जर मिश्रण खूपच घट्ट होत असेल कारण आपण याच्यामध्ये मैदा घातलेला आहे, तर त्या सगळ्या गुठळ्या मोडण्यासाठी अजून त्याच्यामध्ये थोडं दूध ऍड करायचं आहे आपल्याला।
आणि व्यवस्थित ह्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि असा थिक सॉस आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. मीनवाईल आपला सॉस पण इथे रेडी होतोय, तुम्ही बघू शकता. थोडासा मी अजून तो उकळत ठेवलेला आहे, म्हणजे काय होईल, अजून तो थोडा थिक होईल. तोपर्यंत आपण व्हेजिटेबल टॉस करूया. त्याच्यासाठी ती कढई घेतलेली आहे, त्या कढईमध्ये बटर घालायचं आहे. साधारण 1 चमचा बटर घातलेला आहे आणि बटर व्यवस्थित आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे आणि व्हेजिटेबल्स टॉस करून घ्यायचे आहे. तर इथे तुम्ही बघू शकता बटर व्यवस्थित मेल्ट झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण सिमला मिरची घालूया. 1 सिमला मिरची घेतलेली आहे, एकदम फाईन चॉप करून घेतलेली आहे, ती ऍड करणार आहोत. त्याच्यानंतर 1 मोठा कांदा घेतला होता आणि कांद्याचे असे चौकोनी चंक्स करून घेतले होते. कांदा थोडा मोठा मोठाच ठेवायचा पास्त्याला, खूप छान टेस्ट येते. आणि माझ्याकडे इथे कॉर्न आहे, स्वीट कॉर्न, ते मी बॉईल करून घेतलेले, मीठ घालून बॉईल केलेले होते, ते पण आपण ऍड करून घेऊया. आणि या सगळ्या व्हेजीज ज्या आहेत त्या बटरमध्ये आपल्याला स्टर फ्राय करून घ्यायच्यात. पूर्णपणे शिजवायच्या नाहीयेत, फक्त स्टर फ्राय करून घ्यायच्यात साधारण 1-3-4 मिनिटं. म्हणजे त्या पास्त्यामध्ये जेव्हा आपण ऍड करू तेव्हा त्याचा क्रंच खूप छान लागतो, त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण शिजवायच्या नाहीयेत. सो साधारण ह्या 3 मिनिटं मी आता ह्या बटरवर स्टर फ्राय करून घेतो भाजी, म्हणजे या व्हेजीज, आणि आपण मग पुढची कृती बघूया. सो साधारण 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत आणि आपल्या व्हेजिटेबल्स छान स्टर फ्राय झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता बटरमध्ये स्टर फ्राय केल्यामुळे खूप छान ग्लेज आलेला आहे. आणि आता आपण गॅस बंद करूया आणि आता आपण सॉस कसा पुढे करायचा ते बघूया. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता आपला सॉस थिक व्हायला रेडी झालेली आहे. आता आपण पुढचे इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये ऍड करायला घेऊया. गॅसची फ्लेम एकदम आपल्याला स्लो ठेवायची. सगळ्यात पहिले ह्याच्यामध्ये जाणार आहे काळी मिरी पूड. तर इथे काळी मिरी पूड आहे, तुम्हाला जेवढं तिखट हवंय त्याप्रमाणे ही काळी मिरी पूड आपल्याला ऍड करायची. सो एक ब्लॅक पेपर पावडर ऍड करतोय. त्याच्यानंतर चिली फ्लेक्स ऍड करतोय. त्याच्यानंतर ओरेगानो आहे ते ऍड करतोय. आणि इथे मिक्स हर्ब्स आहेत, ते मिक्स हर्ब्स पण ऍड करतोय. आणि व्यवस्थित हा सॉस आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळे मसाले या सॉसमध्ये छान मिक्स होतील आणि त्यांचा फ्लेवर रिलीज होईल. सो व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता सगळे जे मसाले आहेत किंवा जे आपण हर्ब्स घातले होते, सीझनिंग घातलं होतं, ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि खूप छान टेक्स्चर आलेलं आहे आपल्या सॉसला. आता माझ्याकडे इकडे चीज स्लाइसेस आहेत, ते चीज स्लाइसेस आपण ऍड करणार आहोत. मी ते 3 चीज स्लाइसेस घालतोय. मीठ ऍड करत नाहीये सुरुवातीला, कारण चीज मध्ये मीठ असतंच, सो आधी मीठ घालायचं नाहीये. आता हे चीज ह्या सॉस मध्ये आपल्याला छान मेल्ट करून घ्यायचं आहे. कॉन्स्टंट स्टर करायचं आपल्याला, म्हणजे व्यवस्थित एकरूप होईल चीज या सॉस मध्ये. चीज कम्प्लिटली मेल्ट झाल्यानंतर सॉस थोडा टेस्ट करून बघा. मीठ कमी लागतं इथे, त्याच्यामुळे मी मीठ ऍड करणार आहे. सो साधारण इथे थोडं मीठ ऍड करतोय आणि व्यवस्थित मीठ मिक्स करून घेऊया या सॉस मध्ये. मीठ व्यवस्थित या सॉस मध्ये मिक्स झालेलं आहे. आता ह्या ज्या व्हेजीज आपण बटरवर स्टर फ्राय केल्या होत्या त्या सगळ्या व्हेजीज आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत. आणि ऍड करून झाल्या की व्यवस्थित ह्या सॉस मध्ये ह्या सगळ्या व्हेजीज आपल्याला छान मिक्स करून घ्यायच्या आहेत. आणि एकदा व्हेजीज मिक्स झाल्या की जो बॉईल केलेला मॅक्रोनी पास्ता आपल्याकडे आहे, तुम्ही बघू शकता आपण शिजवताना किंवा बॉईल करताना त्याच्यामध्ये तेल घातलं होतं, किती छान ग्लेज आलेला आहे. आता हे सगळे मॅक्रोनी पास्ता याच्यामध्ये आपल्याला घालायचे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय. म्हणजे काय होईल, सगळा सॉस हा ज्या मॅक्रोनी पास्ता आहेत ते छान ऍब्सॉर्ब करून घेतील आणि एकदम रिच अँड क्रीमी पास्ता खायला रेडी होईल.
तर बघितलं मित्रांनो, रेस्टॉरंट स्टाईल व्हाईट सॉस पास्ता रेडी झालेला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या किचन मध्ये करून बघा आणि तो कसा होतोय कमेंट मध्ये कळवायला विसरू नका. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. अधिक अपडेट्ससाठी तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करू शकता. त्याच्या लिंक्स पण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे. तर चला मंडळी, आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशा एका इंटरेस्टिंग एपिसोड मध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.